हा जामकर यांच्याबरोबर काय करतोय? ऐकलं पाहिजे. तू आज जा. या 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 जहागीरदार आले, बसा. किती वाजल्यात? सकाळपासून वाट बघते. ही काही वेळ झाली यायची? अजून थोडा उशीर झाला असता ना तर डायरेक्ट तुमच्या घरी आली असती. पैशांची काय व्यवस्था होतीये का ते बघायला गेलो होतो. तर मला काय कळत नाही असं समजू नका. माझ्या मागे काय उद्योग चाललेत ना ते समज ठाव आहे मला. आता मी काय केलं? कुणाला विचारून जमीन सालानं दिली. कोणाला विचारून म्हणजे? माझी जमीन आहे, मला वाटलं मी दिली सालानं. मग त्यात आलेलं उत्पन्न डायरेक्ट माझ्या घरी आलं पाहिजे. अरे कमवण्यासाठी नाही दिली मी ती सालानं. जमीन गहाण आहे, माझ्यावर कर्जाचं डोंगर आहे. त्यातलं काही उत्पन्न मिळेल तर माझं कर्ज पिटल म्हणून दिले सालानं. जिथं माझ्याच हातात काही लागणार नाहीये तुला कुठून देऊ? मी चांगलंच ओळखते बर का तुला. तू लई आतल्या गाठीचा माणूस आहे. फसवू नकोस मला. माझी जर का फसवणूक केली ना तर समद्यांना सांगन तू माझ्या अंगावर हात टाकला होतास म्हणून. मग बसा जाऊन जेलात. मी असं काय बी केलं नाही. मग हे समजा आधी पोलीस चौकीत सांगायचं, नंतर कोर्टात सांगायचं. तवर जिल्ह्यात सगळीकडे बदनामी होईनच. येतो मी. कोणीतरी आमच्यावर रागवलं वाटतं. उद्या परत यायचं बर का. आणि येताना तेवढं पैसे घेऊन या. कुठून आणले? दे स्टँड वर ना. तो चायनीज वाला ना एक नंबर बनवते. हो नका. का? कोंबडीचं नाही येते मी सांगतो ना. खायला काही हरकत नाही. हा आजारी पडू शकता पण चिकन खाल्लं पाहिजे. बर्ड फ्लू होऊ शकतो पण. राहू द्या मी खातच नाही. का? काय आता एवढं बोलल्यावर कोण कसं खाईल बरं? हा काय कसं बोललास तू. दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवायचा नसतो, स्वतःच्या डोळ्यांनी पाहावं. घ्या 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 घ्या. ते 2 बायकावाले देशमुख आहेत. त्यांच्या जमिनीची चौकशी करत होता एक माणूस. हे मला काय माहिती आहे का तुम्ही? हा माहिती आहे की. पडीक आहे. पडीक? किती वर्षापासून पडीक आहे? कोणी करत नाही की जमीन? हे गोपाळ घरात न गेला आणि सुधाकरला लागली नोकरी. आणि त्या आप्पा काय शेतात काम करतात होय. लय आळ शेत. गडी बी मिळत नाही तर. आणि आता कसं झालंय माहितीये का, म्हणजे गडी मालक झाल्यात आणि मालक गडी झाल्यात. आता गोपाळनच काय केलं तर केलं. आता तर नाही म्हणतोय जमीन करायला. अहो, कसली चांगली जमीन आहे ती आणि पडीक ठेवायची होय. गडबड आहे काय तरी? बडबड नाही ना आम्हाला नाही माहिती. हा माझ्या मी तसं काय असं काना बिनावर आलं नाही. हा पण आप्पा आहे का नाही आप्पा, तिला का त्या जमिनीकडे कोणाला जाऊच देत नाही. नुसता असा पाय टाकला असं शिवाय देते, असं शिवाय देते. शी का काही तिथं काय पुरून ठेवलंय, काही दडवून ठेवलं ते? तिथं कशाला कोण काय पुरतंय? हा मला आठवले, मला चांगलं आठवले. आप्पाच्या वरात येत. आप्पाची वरात? गोपाळच्या वरात येत. गोपाळच्या वरात येत. तुरत तो रथ. हा तेच ते तुरत मी आप्पाच्या त्या जमिनीपाशी बघितला होता. हा म्हणजे आधी का नाही तुरत आप्पाच्या घराबाहेर होता. आणि मग नंतर अचानक मी शबीर चाचाला सोडायला गेलो का नाही. शब्बीर चाचा? हा हा शबीर चाचाला सोडायला गेलो तेव्हा त्या जमिनीपाशी रथ उभा होता. तिकडे कस काय गेला मला तर काय सांगितलं गेला नाही बाबा. आज कस काय गेला?
शेतामध्ये हा जामकर सतत चौकशी का करतोय माझी? मला काहीतरी केलं पाहिजे. हे तुमचे बाटल्या ग्लास बाजूला घ्या. हा? हे बाजूला घ्या जरा सगळे. थँक्यू. रात्रीचं गॉगल वाट वागुळे मी. दर सोडलं का माधुरीला घरी? काय हो? अहो सोडलं का माधुरीला घरी? सोडलं, घरापासून जरा लांब सोडले. नाही म्हणजे घरापर्यंत गेलो असतो तर माधुरीच्या बापानं कालवा केला असता. हा हे बरं केलं. तुमचा मामाना लयच विचित्र आहे हो. तुमच्यावर लयच खार खाऊन असतो. जाऊ दे, लक्ष नका देऊ तुम्ही. त्यांच्याकडे नाही लक्ष देत मी, पण तुम्ही आता जरा माझ्याकडे लक्ष द्या. मला ना माधुरीच्या लग्नात नेसायला छान साडी पाहिजे. घेऊ. काय हो, तुम्ही त्या माधुरीच्या लग्नाची लयच तयारी करताय. नाही आधी त्या माधुरीचं नाव जरी काढलं तरी तुम्हाला राग यायचा. आता नाही राग येत, उलट दयाच येते तिची. मी ना उगाच तिच्यावर राग केला, पण आता तिचं छान लग्न व्हावं, तिचा सुखाचा संसार सुरू व्हावा एवढीच इच्छा आहे माझी. आणि आपल्या घरातली आहे माधुरी, मग घरातल्या लग्नासाठी तशीच तयारी करायला नको? चांगलंय. आणि खरं सांगू तुम्हाला, मला आता तुमच्या आणि माझ्यामध्ये तिसरं कोणीच नकोय. बरं चला, हातपाय धुवून घ्या, मी जेवाय वाढते. नाश्त्याला आणू तुम्हाला? आओ चहा. आप्पा नाश्ता करून जावा. नाही नको, मला दुकानात जायचं. आप्पा तू सालगडी ठेवलाय का नाही, तर त्याला सगळी शेती कसू द्या की. आपल्या घरात एखादा विषय संपल्यानंतर पुन्हा तीच 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 बोलायचं असतं का?